दत्त दत्त दत्ताची गाय, गाईचं दूध दुधाची साय, साईचं दही दह्याचं ताक, ताकाचं लोणी लोण्याचं तूप, तुपाची धार दत्त दत्त दत्ताची गाय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर आत्ताच आपला भक्तिमय संदेश लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका. तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार उघडले जातील. श्रीपाद प्रभूंवरती विश्वास असेल तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका. श्रीपाद प्रभू म्हणतात, भगवंत एकच ओळखतो, जो त्याची भक्ती करतो तो त्याला आवडतो. तेथे जातीचे वर्णाचे बंधन नाही. आपण भाग्यवान कुणाला म्हणतो? ज्याच्या जवळ पैसा अधिक असतो त्याला. पण तो काही खरा भाग्यवान नव्हे. ज्याला भगवंत भेटला तो खरा भाग्यवान. भगवंत आपल्याला भेटणे हे प्रत्येकाचे जीवनातले मुख्य कार्य समजावे. पैसा भगवंताच्या आड येत नसतो. आपला अहंकार, मीपणा हाच मुख्य भगवंताच्या आड येतो. मी सेवा करतो असे जो म्हणतो त्याची खरी सेवाच होत नाही. कर्तेपणा आपल्याकडे घेतो तोपर्यंत त्याची सेवा घडतच नाही. भगवंताची आठवण ठेवून जे जे कर्म आपण करतो ते ते पुण्यकर्म होते. भगवंत माझ्या जवळ आहे अशी श्रद्धा ठेवून वागा. श्रद्धेने जो करील त्याला फळ येईल खास. पण म्हणून श्रद्धेवाचून केलेले भजन पूजन वाया जाते असे काही समजू नका. भगवंताची भक्ती उत्पन्न व्हावी म्हणूनच भजन पूजन करावे. मनाचे रंजन म्हणून करू नये. सत्कर्म करणारे पुष्कळ असतात, पण पुष्कळ वेळा त्यात स्वार्थ बुद्धी असते. फळाची आशा न ठेवता सत्कर्म करणे हीच खरी भक्ती होय. सर्व भूती भगवंत ठेवावा हेच परमात्माचे खरे सार आहे. माझ्यामध्ये भगवंत आहे हे मी ओळखले म्हणजे इतरांच्या ठिकाणी त्याला पाहता येईल. मी कोण हे न ओळखल्यामुळेच आपले सर्व चुकत आहे. माझ्यात भगवंत आहे हे दोन प्रकारे पाहता येते. सर्व चेतना त्याच्याकडून मिळते हे एक. दुसरे म्हणजे देह ठेवला असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ठेवणारा कोणी दुसरा असला पाहिजे. म्हणजे देह हा मी नव्हे. जागृती स्वप्न याचा साक्षी कुणीतरी आहे हे खास. मी कोण आहे हे जाणायला साक्षीरूपी वागावे. सर्व जगाला मी माझे म्हणतो, पण जो खरा माझा त्याला तसे म्हणता येत नाही. भगवंत माझ्यात आहे ही जाणीव उन्नत करून घ्यावी. अनुमानाने आणि अनुभवाने पाहिले तर भगवंत माझ्यात आहे हे खात्रीने पटेल. वर्षाचा आनंद पाडव्यापासून, आयुष्याचा आनंद वाढविण्यापासून आणि दिवसाचा आनंद सकाळपासून सुरू होतो. म्हणून भगवंताच्या भक्तीला आपण त्याच्या नामाने सुरुवात करावी. म्हणजे त्यामुळे होणारा आनंद लगेच आपल्याला मिळेल. सुरुवात गोड आणि शेवटही गोडच होईल. आकाश हे जसे सर्वांना सारखे आहे त्याचप्रमाणे मानव जन्माचे ध्येय हे सर्वांना सारखेच आहे आणि एकच आहे. कोणत्याही जातीला, धर्माला किंवा देशातला मनुष्य असो तो भगवंताच्या प्राप्तीसाठी म्हणजेच परमात्मासाठीच जन्माला आला आहे हे विसरू नका. आपण भगवंताला शरण गेलो तर तो आपला हात कधीच सोडणार नाही. श्रीपादांचा हात माझ्या मागे हे ठेवावे मनात. व्यवहार सांभाळून वागावे जगात. सर्व कर्तेपणा परमात्माला देऊन आपण काळजी करायचे अगदी सोडून द्यावे आणि सदैव समाधानात आणि आनंदात राहावे. जे जे काही घडते आहे ते ते परमात्माच आपल्या हिताकरिता करतो आहे आणि आपल्याकडून ज्या क्रिया होतात त्या आपण करीत नसून परमात्माच करीत आहे. अशी प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक क्रियेमध्ये जाणीव आणि भावना ठेवावी.
अशी भावना ठेवायला कुठे बिघडते? त्यात अवघड ते काय आहे? प्रयत्न अवश्य करा आणि ते कसून करावा, पण तो परमात्माच सर्व करीत असून त्यात येणारे यश अगर अपयश हे सर्व आपल्या हितासाठीच आहे, अशी ठाम भावना ठेवली पाहिजे. अशी ठाम भावना ठेवल्यावर काळजीला जागाच कोठे राहील. आणि एकदा काळजी केली म्हणजे आपला आनंद हा स्वयंसिद्ध आहेच. तो काही दुसऱ्या कुठून मिळायचाच नाही. आनंदालाही काळजी जाळून टाकते. थोडक्यात म्हणायचे झाले तर असे सांगता येईल की मी पण म्हणजेच करते पण परमात्माला द्यावे, म्हणजे काळजी नाहीशी होते आणि निर्मळ आनंद उरतो. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.